तर आज आपल्याला निपुण भारत पूरक शैक्षणिक साहित्य या पेटीमधलं एक साहित्य आहे. त्या साहित्याबद्दल आपल्याला माहिती बघायची आहे. त्या साहित्याचा वापर कसा करायचा. तर या साहित्याचं नाव आहे प्रश्न विचारा उत्तर सांगतो. काय साहित्याचं नाव? प्रश्न विचारा उत्तर सांगतो. तर या साहित्यामध्ये असे स्मार्ट कॅप दिलेले आहेत आणि ही स्मार्ट कॅप आपल्याला याच्यामध्ये अगोदर जोडून घ्यायची आहे. त्या खाच्यामध्ये अशी बरोबर बसून घ्यायची. असं बसल्यानंतर ही साहित्य आता तयार झालेलं आहे. तर ह्या साहित्यासोबत आपल्याला प्रश्नाचे 100 कार्ड आलेले आहे. अशा पद्धतीने हे प्रश्न आहे त्या कार्डावरती आणि हे कार्ड आपल्याला या मशीनमध्ये टाकायचं आहे आणि टाकल्यानंतर ही मशीन आपल्याला त्या प्रश्नाचं उत्तर देते. ज्या पद्धतीने आपण एटीएम मशीनमध्ये एटीएम कार्ड टाकतो आणि एटीएम कार्ड टाकल्यानंतर आपण आपल्याला किती पैसे पाहिजेत तेवढे पैसे आपण टाकल्यानंतर आपल्याला ती मशीन काय करते? पैसे देते. त्याच पद्धतीने आपल्याला त्या प्रश्नाचं आपल्याला कार्ड या मशीनमध्ये टाकायचं आहे. आपल्याला मशीन आपल्याला त्या प्रश्नाचं उत्तर देते. तर आपण बघूया कार्ड टाकून खरंच आपल्याला मशीन उत्तर देते का? योगीराज ये इकडं. तर आता पहिला आपण कार्ड आहे त्या कार्डावरती प्रश्न आहे घोड्याच्या पिल्लाला काय म्हणतात? सांगा बरं, घोड्याच्या पिल्लाला काय म्हणतात? शिंगरू. शिंगरू. बरोबर आहे. तर आपला मशीन आपल्याला हे उत्तर देते का? आपण बघूया. आता योगीराज मध्ये टाक बरं मशीन मध्ये कार्ड. तर बघा या मशीनने उत्तर दिले आहे. घोड्याच्या पिल्लाला काय म्हणतात? शिंगरू. त्या मशीनने आता उत्तर दिलेलं आहे. आता दुसरे एक आपण प्रश्न टाकून बघूया आपण या मशीन मध्ये. तर प्रश्न आहे आईच्या बहिणीला काय म्हणतात? सांगा बरे. मावशी. बरोबर आहे. आईच्या बहिणीला मावशी म्हणतात. आता मशीन उत्तर देते का? आपण बघूया. योगीराज कार्ड टाकून मशीन मध्ये दिले का रे? छान, अतिशय. बघा आईच्या बहिणीला काय म्हणतात? मावशी. म्हणजे हे मशीननं आपल्याला उत्तर दिलेलं आहे. तर अशा पद्धतीनं आज आपण प्रश्न विचारा उत्तर सांगतो या साहित्याचा आपण वापर केलेला आहे.